देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। यात्रा मैदान झालंच पाहिजे, बोगस सेने लेआउट रद्द झालंच पाहिजे, बोगस सेने लेआउट रद्द झालंच पाहिजे, भाविकाची अडसळ थांबलीच पाहिजे, भाविकाची अडसळ थांबलीच पाहिजे, यात्रा मैदान झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, यात्रा मैदान झालंच पाहिजे, महाराष्ट्र शासनाचं नाव दिलंच पाहिजे, महाराष्ट्र शासनाचं नाव दिलंच पाहिजे, बोगस सेने लेआउट रद्द आमची मागणी सर्व महिलांची अशी आहे की जे यात्रा मैदानासाठी जी जागा आरक्षित झालेली होती तेथे यात्रा मैदान व्हावं, वाहन लावायची सर्व भाविकांची तेथे सोय व्हावी। कारण ही जी जागा आहे ती एकदम मंदिर महाद्वार पासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे 500 मीटरवर आहे। मग जी लांब जी पडते जे आता जे वाहनतळ आहे ते त्यापेक्षा हे एकदम जवळ असल्यामुळे तेथे महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लागून तेथे यात्रा मैदान व्हावं ही आमची सर्व महिलांची मागणी आहे। आणि तिथे जी ही जागा आरक्षित आहे 1989 ला प्राधिकरणाअंतर्गत ही जागा भूसंपादन केलेली असून तेथे यात्रा मैदान झालेलं नाही, तरी तिथे यात्रा मैदान व्हावं आणि जी त्या जागेची जी एनए लेआउट करून जी बोगस खरेदी विक्री झालेली आहे ती रद्द करण्यात यावी अशी सर्व आमच्या महिलांची मागणी आहे। आणि हे यात्रा मैदान सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात यावं। एनए लेआउट जे बोगस पद्धतीनं करण्यात आलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी ही सगळ्यांची मागणी आहे आम्ही महिलांची सर्व। आम्ही आता काय हे उपोषण कुठे चालू आहे आणि तुमचं नाव काय? हे उपोषण तहसील कार्यालयासमोर चालू आहे आणि आम्ही वनिता कदम। काय मागणी आहे, कशासाठी बसला तुम्ही? सर्व आमच्या महिलांची मागणी आहे यात्रा मैदान व्हायला पाहिजे। यात्रेकऱ्याचे खूप हाल होते, मंदिरापर्यंत जाईपर्यंत त्यांना पाय पोळ होते, तिथं विश्रांतीला तरी पाहिजे ना निदान, गाड्या लावायला पाहिजेत, सगळी सोय व्हायला पाहिजे त्यांची भक्तांची। आता भक्तांची गर्दी होती जास्त, पहिलं कसं थोडा गर्दी कमी होते त्याच्यामुळे काय जाणवलं नाही, आता सगळं पुढे सगळं गर्दी वाढायला लागली, भक्तांची भाविकांची श्रद्धा व्हायला लागली भरपूर, म्हणून मग ही सगळी सोय व्हायला पाहिजे, शासनाचं नाव लागलंच पाहिजे। 11 हायवे लगत असणारी जगदाळे पार्किंग येथे बऱ्याच वर्षापासून पार्किंगची मागणी होती। या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाला पाठपुरावा केला पण कुठलीही दखल घेतली नाही। त्याच भूखंडाचा गैरवापर करून कागदपत्रांची फेरफार करून आज ज्या पद्धतीने तिथे बेकायदेशीरपणे प्लॉटिंगची विक्री झालेली आहे ती विक्री तात्काळ थांबवून तेथे येणाऱ्या भक्तांसाठी सुलभ पार्किंग व्हावी, शौचालय व्हावं आणि तुळजापूरमधील दुर्लक्षित भागाला पुन्हा एका चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करावा। प्रशासनाला आम्ही या माध्यमातून मागणी करतो की आमच्या मागणीची दखल घ्यावी, नाहीतर ह्याच्या पुढून हे आंदोलन अजूनच पूर्णपणे तीव्र होत जाईल याची प्रशासनानं दक्षता घ्यावी। नाव सांगा। मी नानासाहेब डोंगरे, तुळजापूरचा एक पुजारी आहे। तरी प्रशासनाला आमची सर्व महिला मंडळातर्फे, आमच्या बांधवांतर्फे, आमच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे सर्वांतर्फे आम्ही मागणी करतो की आमच्या मागणीचा विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तिथं आमच्या हक्काची पार्किंग यात्रा मैदान करून द्यावे ही विनंती करतो। यात्रा मैदान बोगस सेने लेआउट रद्द, बोगस सेने लेआउट रद्द, महाराष्ट्र शासन नाव